भारतानं अंमली पदार्थ आणि मनावर प्रभाव टाकणाऱ्या पदार्थांच्या बेकायदेशीर तस्करीला आळा घालण्यासाठी 27 देशांसोबत द्विपक्षीय करार आणि 19 देशांसोबत सामंजस्य करार केले आहेत. आज लोकसभेत गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी माहिती दिली. 2014 पासून 23,926 घुसखोरांना अटक करण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्र्यांनी आज लोकसभेत दिली. गेल्या 11 वर्षात भारत चीन सीमेवर एकही घुसखोर सापडला नाही असं ते म्हणाले. लोकसभेत आज केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सबका बीमा सबकी रक्षा हे विमा कायद्यांमध्ये सुधारणा करणारं विधेयक सादर केलं. या विधेयकावर चर्चा होत आहे. विमा कायदा 1938, भारतीय आयुर्विमा महामंडळ कायदा 1956 आणि विमा नियामक आणि विकास प्राधिकरण कायदा 1999 मध्ये सुधारणा करणारं हे विधेयक आहे. जागतिक अनिश्चिततेला न जुमानता गेल्या 7 महिन्यात भारतानं सागरी क्षेत्रात जवळपास 20% वाढ नोंदवली आहे आणि सरकार माशांच्या निर्यातीत जास्तीत जास्त वाढ करण्यासाठी सतत काम करत आहे असं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी लोकसभेत सांगितलं. भारतातील माशांच्या निर्यात आस्थापनांवर काही देशांनी लादलेलं अँटी डम्पिंग शुल्क असूनही ही वाढ साध्य झाली आहे